मी जातोय आपल्या शेतातल्या बाजरी काढण्यासाठी। नमस्कार, मी आपला लाडका रामू। आपल्या शेताच्या रस्त्याला गाडी चालवणे म्हणजे मोदका कुवामध्ये गाडी चालवण्यासारखं असतं। आणि त्या रस्त्याला माझ्या कॉलेजच्या 2-3 मैत्रीण चरत होत्या। त्यांना त्यांच्या कामात व्यस्त ठेवलं आणि मी आपल्या शेतात आलो। आणि इकडे माझ्या मागे जर बघितलं तर 7-8 सिक्युरिटी गार्ड शेताच्या संरक्षणासाठी लावलेले होते। मग तिथे आल्यावर बाजरी काढण्याचं मशीन चालू केलं आणि बाजरी काढायला सुरुवात केली। बाजरी हा शेतामध्ये घेतला जाणारा पारंपरिक पीक आहे। शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत केल्यानंतर आपल्याला अन्न बघायला भेटतात आणि अशा प्रकारे मशीन मधून सोन्यासारखं धान्य निघत असतो। बाजरी काढण्याची ही मशीन तर खूपच मोठी होती, म्हणून त्यात जास्तीत जास्त कंस टाकावं लागत होतं। मग काय घेतला हा हत्यार? या हत्याराचे नाव कमेंट करून सांगा बरं तुम्ही। आणि टोपलींमध्ये रप्पा रप्पा कंस भरायला सुरुवात केलं। कंसाची टोपली आता काही सेकंदामध्ये भरली जात होती। शेतामधून जे काही सोन्यासारखं धान्य निघत असतो त्यामागे आईची खूप मेहनत असते। त्यात माझं छोटंसं खारीचा वाटा असतो। शेतकरी कधीच शेतात काम करून थकणार नाही, फक्त त्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे आणि निसर्गाने साथ दिली पाहिजे। आणि या दोन्ही गोष्ट शेतकरीला भेटत नाही। माणसाने आपल्या आयुष्यात या मशीन सारखं काम करायला पाहिजे। महत्वाच्या लोकांना धान्यासारखे अशा पिशवीत भरायला पाहिजे आणि बिनकामाच्या लोकांना भुंड्याप्रमाणे आयुष्यातून काढून टाकायला पाहिजे। तेवढ्या शेतामध्ये आपल्या पैलवानाची एंट्री झाली। कोणत्याही शहरामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बांधलेलं घर दिसणार नाही। कशी आहे मग आपल्या बाजरीची क्वालिटी? एकदम सोन्यासारखी ना? आणि इकडे बघितले तर तुरीचे झाड आपल्या डोक्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत। आणि अशाच गावाकडील आणि शेताकडील गोष्टी बघण्यासाठी आपल्या लाडक्या रामूला फॉलो करून घ्या। धन्यवाद।